आज आलो होता मी कोंडीला. हे शेत आहे, त्यांच्या शेतामध्ये आलो आहोत. आता स्विमिंग पूल ते भरणार आहेत, तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागणार आहे. हे शेतामध्ये खूप त्यांनी गेस्ट हाऊस बनवलं आहे. खूप गेट वगैरे पूर्ण कंपाऊंड हे मध्ये मधला भाग दाखवते तुम्हाला. खूपच छान वरती फॅन लाईट वगैरे सगळं व्यवस्थित बनवलं आहे. तर संध्याकाळी आज इथे आम्ही मुक्काम करणार आहोत. विद्यार्थी बी एक्साइटेड आहेत, म्हणजे पोहायला जायचं आहे त्यांना, त्यामुळे खूपच खुश आहेत. आता बघा पाणी सोडलं आहे. आता तिथे सगळे जमा झालेत. पाणी सोडल्याच मुलांनी तर उड्या मारलेत. त्यामुळे छोट्या पाण्यात बी खेळायला चालू केले त्यांनी. तर हळूहळू भरेल. पाहिलं का आता ह्याला आता 2 तास पाणी भरायला लागणार आहे. आणि मुलं बघितलं का किती खुश आहेत. चालू केलं आहे त्यांनी पाण्यात खेळायला. तोपर्यंत आता हळूहळू पाणी वाढेल तसं ते पोहणारच आहेत. तसं स्वामीनी आलती मला चल म्हणायला, मी शिफ्ट करत होते त्यावेळेस. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळ दिवस मावळतोय, पाहिलं का. आणि दिवस मावळत टायमाला आम्ही ही मेरी आणि स्वरा पण आली आहे, कल्याणी आणि हे 3 आले इंदापूरवरून. आता ती दाखवायला बोलवली त्यांना इकडं म्हणून. ते दिदीनं बोलवली होती. चला म्हणे आता स्विमिंग पूलमध्ये आले आहेत. आम्ही नाश्त्याला आलो आहोत. थोडंसं पाणी भरेपर्यंत आम्ही नाश्त्याचं आला आहे पार्सल. त्यामुळे पार्सल नाश्त्याचं खाल्ल्यानंतर परत मुलं पोहायला जाणार आहोत. खूप एन्जॉय मुलांनी खूप एन्जॉय केला. संध्याकाळचे 8:30 वाजले तरी पाण्यात खेळतायत मुलं, कारण खूप एन्जॉय केला आहे. खूप वारं सुटलं आहे आणि आता पावसाचं वातावरणही झालेलं आहे. तिकडे आम्ही म्हणजे एक व्हेज बिर्याणी बनवत आहोत चुलीवरती. तोपर्यंत हे मुलं खेळतील, तोपर्यंत आम्ही व्हेज बिर्याणी बनवतो. इकडं संध्याकाळ म्हणजे आता पूर्ण रात्र झाली. आता थोडासा डान्स केला आहे आम्ही, थोडा एन्जॉय केला. गाडीमध्ये साऊंड डान्स लावून थोडासा डान्स केला आहे. नंतर मुलं काही तयार नव्हते बाहेर निघायला. मी खूपच मोठी काठी घेऊन त्यांच्या मागं लागते, चला आता जेवायला. आता पावसाचं वातावरण झालं, पाऊस पडेल, चला. पण ते मुलं ऐकत नव्हते. खूप मोठी काठी घेऊनही त्याचा काहीही फायदा झाला नाही, पण ते बाहेर निघतच नव्हते. मग मी सोडून दिलं त्यांना. ते येतील थोड्या वेळानं जेवायला. मग जेवायला वाढल्यानंतर ते आले होते, त्यामुळं ते काय ऐकत नव्हते. पण तिकडं ताट वगैरे करेपर्यंत आम्ही इकडं परत इकडं मुलं बाहेर आल्यानंतर डान्स केला आहे. मुलांनी बी कपडे चेंज करून आले डान्स करायला. मुलांबरोबर डान्स केला, एन्जॉय वाटलं त्यांना. आणि इकडं आम्ही बिर्याणीची तयारी करत होतो आणि इकडं डान्स, मुलींचा डान्स खूप स्टेप करत होते, कोण रील्स करत होते. कसं आता हल्ली रील्सचा जमाना आहे. रील्स केला मुलींनी. मस्त पौर्णिमेची रात्र होती, पौर्णिमा होती, त्यामुळे चंद्रही खूप उगवला होता. आणि आम्ही नाश्त्याला बसलो आहोत. आता एक गुड मॉर्निंग, सकाळ झाली आहे. आम्ही इथं मुक्काम राहिलो होतो. पाऊसही आला होता रात्री. इथं सकाळ परत आणखीन 6:30 वाजल्यापासून पोहायला चालू केलेत मुलांनी. हे छोटे मुलं ही बिंडे वगैरे बांधून प्रॅक्टिस चालू आहे. त्यांनाही मी शिकवत होते. माझ्या मुलालाही
ए म्हणून म्हणजे हातपाय कसे हलवायचे हे शिकवत होते. त्याची भीती आज कमी झाली होती कालपेक्षा बरीचशी. हे बघा जे परफेक्ट आहेत ते कसे पोहतायत पाहिलं का. आणि परत वापस येताना आम्ही घरून जेवण वगैरे करून सोमवार सोडून आम्ही खंडोबाला आलो आहोत. पाहिलं का, हे बाळ्याचा खंडोबा आहे. खूप दुपार आहे, खूप ऊन पडला आहे. आणि हा बाळ्याचा खंडोबा दर्शन